नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला हरभऱ्याच्या पानांची भाजी करून दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी पूर्वतयारी म्हणून हरभऱ्याची भाजी, हिरव्या मिरच्या, लसूण आणि पावट्याचे दाणे घेतलेले आहेत. चला तर मग फोडणी देऊन घेऊया. आता यामध्ये मी तेल घालून घेतलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. तेल चांगलं तापलं की यामध्ये हिरव्या मिरच्या आणि सोलून घेतलेला बारीक लसूण तो घालायचा आहे. दोन्ही एकत्र छान परतून घ्यायचे, जेणेकरून भाजीला खमंग फोडणी बसेल. अशा प्रकारे साधारण 2 ते 3 मिनिट मिरच्या आणि लसूण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये पावट्याचे दाणे घालून घ्यायचे आहेत. पावट्याचे दाणे सुद्धा साधारण 1 मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. यामध्ये मी थोडंसं मीठ घातले, जेणेकरून दाणे खाताना आळणी नाही लागणार, त्यामुळे मी थोडंसं मीठ घातलं आहे. स्वच्छ हरभऱ्याची भाजी धुवून घेतली होती, ती घातली आहे. आता हे छान हलवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे भाजी छान हलवून झाली आहे. आता यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे. मी सुरुवातीला थोडं मीठ घातलं होतं, त्यामुळे मी अगदी थोडंसं मीठ घातलं आहे. ही भाजी खायला अतिशय चविष्ट लागते. नक्की ट्राय करून पहा. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे, पण भाकरीबरोबर खायला अप्रतिम लागते. तर ही भाजी मी ताट ठेवून साधारण 5 ते 6 मिनिट नुसत्या वाफेवर शिजवून घेतली आहे. अशा प्रकारे आपली हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे. अगदी कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भेटूयात मंडळी पुन्हा एकदा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.